नमस्कार. लोकशक्ती न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण त्रिसंगम ताफा मंडळ खामटेकर या टीमला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि ते विशेषतः पिंपरखेड मध्ये आलेले आहे आणि त्यांचा वाद्याचा ताफा आहे. त्यामध्ये ताश आहे, हलगी आहे, त्याचबरोबर सनई आहे, पेटे आहे आणि अशा ताफ्याद्वारे ते अनेक ठिकाणी किंवा लग्न सराई असन, पूजा असन किंवा अनेक कुठल्याही समारंभाचे कार्यक्रम असन त्यावेळेस ते भेट देत असतात आणि ते त्यांची कला सादर करत असतात. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. कधीपासून तुम्ही कला मी 1970 पासून माझा हा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये शांताराम कळसकर आहे, प्रकाश गायकवाड आहे, संदीप कदम आहे, गौतम गायकवाड आहे, विलासराव मिसाळ आहेत, सलमान मोमीन आहे, इम्रान मोमीन आहे आणि माझा नातू बी थोडक्यात म्हणलं तरी अर्शान मोमीन असा आमचा संच आहे आणि आमचा ढोलकी पट्टू अकबरभाई मोमीन हे बी आहे. पण असा आमचा संच आहे. आम्ही कमीत कमी 3 तालुक्यामध्ये आमचं आज त्रिसंगम ताफा मंडळ हे नाव गाजलेलं आहे. तुमच्या ताफ्यामधलं विशेष काय आहे आणि कोणकोणत्या कार्यक्रमात समारंभात तुम्ही तुमचा ताफा घेऊन जाता? आम्ही यात्रा बी वाजवतो, लग्न सराईमध्ये वाजवतो, संदल असेल संदल आणि देवाचे बैलगाडा शर्यतीमध्ये आम्ही जास्त करून वाजवित नाही. संदल मध्ये जास्त करून आमचा संपर्क आहे. आणि लग्न समारंभ संदल मध्ये कोणकोणती तुम्ही गाणी घेता? संदल मध्ये तसं म्हणायला गेलोय तर संदल हा देवाचा असतो. त्याच्यामध्ये डायरेक्ट पहिली सलाम हा म्हणणे गरजेचं आहे आणि त्या सलाम त्याच्यानंतर एक कवाली म्हणणं गरजेचं आहे. हा संदल मधला सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न असतो संदल मध्ये. मग तिथून पुढे तुम्ही काही वाजू शकता. तुम्ही जे काय म्हणतात ते एकदा वाजून दाखवता का प्रेक्षक? चालेल ना सर, वाजून आम्ही सर कवाली.
सगळं तुम्ही आता तुमचा सगळा ताप असतो, एवढं छान रीतीने तुम्ही संदल मध्ये गाणी पण घेता. हो हो. तुम्हाला ही कला अवगत कधी झाली? तुमचे गुरु कोण होते? माझे वडील होते हा. पापा इस्माईल मोमीन, पण ते साधे भोळे होते. वाजवताना साधे भोळे, आपले त्यांना जास्त त्याच्या कलेचा अनुभव नव्हता. पण त्याच्यानंतर आमचे थोरले बंधू हा हा. अब्दुल पापाभाई मोमीन, त्याच्यानंतर दुसरे बंधू इक्बाल शेठ आणि इक्बाल पापाभाई मोमीन, हे दोन कलाकार एकदम खामुंडी आमच्या गावामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये चांगले नाव वाजले गेले. आणि त्यांच्या पाठीमागून आम्ही वजवज शिकलो आणि आज कला आम्हाला ही त्यांच्या तुम्ही पायाच्या पुढे आम्ही ही. सर्वात जास्त कोणतं वाद्य चांगलं वाजवता? तसं नाही काय सांगता येते, तसं सगळे वाद्य वाजवू शकतो आम्ही. कोणते वाद्य तुम्ही वाजवता? गणगवळण वाजवू शकतो हा. आणि लाईट गाणी वाजवू शकतो कव्वाली मार्फत चालू. आणि जसं समजा समोरची व्यक्ती जशी येईल त्या व्यक्तीला समजा बुवा थोडक्यात थोडा डान्स करायचा, त्या पद्धतीने आम्ही त्यांची सेवा करू शकतो जनतेची. आम्ही हो. म्हणजे तुम्ही वरातीत पण वरात सुद्धा करू शकतो, नाही असं नाही. म्हणजे जनतेला आम्ही सहभागी आहोत. हा हा. पण आता तुम्ही सगळे ह्याचे काय करताय याच्यात, आता तुम्ही काय म्हटले की आम्ही लग्नामध्ये पण हिंदी मराठी गाणी. हो हो, सगळे सगळे. हिंदीतलं कोणतं असं गाणं आता सध्या जे पॉप्युलर आहे ते तुम्ही वाजवा. पण त्याच्या आधी एक आपल्याला एक मराठीतली गाणं मला केलं खुळं. अच्छा अच्छा. हा, गवळण. गवळण. तर ती एक गवळण तुम्ही 2 मिनिटं वाजवा. ओके, चालेल सर, चालेल. जवळ असं ताप.
त्रिसंगम ताफा मंडळ खामोडीकर ह्या ताफ्यामध्ये अनेक वाद्य आहे आणि त्याच्यामध्ये सनई वादक पण सर आहे, त्यांचा पण आपण परिचय विचारू. काय नाव आपलं? मी विलास लक्ष्मण मिसाळ, हो. राहणार हिवरगाव पठार, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. सनई वाद्य तुम्ही कधीपासून शिकले? जवळजवळ मला 30-35 वर्षापासून अनुभव आहे ना? अनुभव. कुठल्या कुठल्या गाण्यांवर तुम्ही सनई वाद्य करता? भरपूर गाण्यांवर सनई वाद्य करतो. राग रागिणी गाणे, हिंदी फिल्मी गीत, सगळं भजन, भजन, जे फरमाईश असेल त्या पद्धतीने आम्ही गायली जाते गाणी गाणी तुम्ही गाता. गाता. हे शिक्षण तुम्ही कुठे घेतलं होतं? हा शिक्षण आमच्या वडील पासून आमच्या घराण्यामध्ये सनईचे वादक होते, त्यांच्यापासून आम्हाला ते चालना भेटली. त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे तुम्ही सनई सगळं क्षेत्रात गेला. एक प्रेक्षकांसाठी 1 मिनिटाची सनई होऊ द्या हिंदी गाण्यावर. हिंदी गाणं. खूप छान. त्रिसंगम ताफा मंडळ खामोडीकर ह्या मंडळामध्ये तुम्ही ताफ्यामध्ये हलगी वाद्य काम करता. कधीपासून? संबळ वाद्य. संबळ वाद्य. आता मी संबळ वाजवायला सुरुवात केली कमीत कमी 30-35 वर्ष झाली. परंतु आता एका संचामध्ये कोणी थांबत नसतं. बरोबर. आता मी या संचामध्ये आहेच, परंतु संच कधी कधी काही कारण असतं, माणसाकडून सुटला जातो. बरोबर. कारण काही नसतं, पण कसं असतं काही लोकांना सवय असते हा संच सोडून त्या संचात जायचं. त्यामुळं आम्ही कमीत कमी आहे ना 35 वर्षापासून संबळ वाजवतो आणि त्याच्यामुळं हे पारंपरिक आमचं वाद्य आहे. संबळ मध्ये कुठलं गाणं तुम्ही चांगल्यात जास्त आणि चांगलं? संबळ मध्ये गण गवळण, परत रंगबाजी अशा प्रकारचे वाद्य मी वाजवतो. म्हणजे गवळण असू द्या, रंगबाजी असू द्या, याच्यामध्ये संबळचा वापर केला जातो. शिलकार मध्ये पण हे शिकले कधी? कोण होतं गुरु तुम्हाला संबळ शास्त्र शुद्ध पद्धतीने? गुरु आमचे चुलते होते ना. आता गुरुशिवाय या गोष्टी होत नाहीत. घरामध्ये कोणी आपले वडील किंवा चुलते जर संबळ वादक असले, त्याचा मुलगा किंवा पुतण्यास संबळ वाजायला सुरुवात करतो. तसं आमचे चुलते आमचे येडबाकडे गुरु होते, त्यांनी आम्हाला ही मार्ग दिला. बर. एक गणगवळण मध्ये तुम्ही ज्यावेळेस संबळ वाजता किंवा देवाच्या पण गाण्यामध्ये सर्वात जास्त संबळ वाजवलं जातं, तर ते कुठलं पण गाणं असो त्याचं 1 मिनिटात तुम्ही संबळ वाजवून दाखवा प्रेक्षकांना थोड्या आता गाणं म्हणजे आता कसं सने वाजाय सांगायचे का? देवीची गाणी वगैरे अशा स्वरूपात आम्ही कधी कधी. तुम्हाला कुठलं सोपं वाटतं संबळ वाज? सोपं देवीची गाणी जर समजा कोणी म्हटलं तर आम्ही ती वाजू शकतो. चालेल ना, वाजवा ना 1 मिनिट वाजवा. देवीची गाणी म्हणजे म्हणायची गरज नाही कोणी. नाही तुम्ही फक्त काला दाखवा. आपला तापा लग्नामध्ये असतो आणि तिथे खडाजंगी होत असते. खाली पैसे वगैरे टाकले जातात आणि तुमचा एक व्हिडिओ पण आहे माझ्याकडे. ते सगळं हे करतात ताशा वाजवताना, म्हणजे चाल सूर सगळं धरून तुम्ही हे करता. खडाजंगीचा प्रकार काय असतो? खडाजंगी का होती तुमच्या? खडाजंगीचा अर्थ असा आहे, समोरची समजा पार्टी आली तर तिला फक्त प्रत्युत्तर द्यायचे. खडाजंगी समजा समोरवाल्याने एखादी गवळण फुकली किंवा काय फुकलं तर त्याला प्रत्युत्तर देणे हे आमच्या ग्रुपचं काम असतं. तो त्याच्या पद्धतीने वाजवणार, आम्ही आमच्या पद्धतीने. मग आता हे पब्लिकवर अवलंबून, कोणता तापा सरळ झाला कोणता तापा निरस झाला हे पब्लिकवर. आम्ही आमच्या पद्धतीने जीव काढून वाजवणार नाही असं नाही, परंतु प्रत्येकाच्या कलेची किंमत करणारा हा खडाजंगी कार्यक्रम असतो. तो होतोच प्रत्येक. होतो 1-2 मिनिटाची खडाजंगी तुमच्यात होऊन जाऊ. जुगलबंदी सने वाजू ना. घरी
करून टाक. जवळ या सगळेजण, एक फोटो घ्यायचा.